रत्नागिरी सायकलिस्ट क्लब, कोकण कोस्टल मॅरेथॉन प्रॅक्टिस रन आणि कोकण ट्रायॅथलीट क्लबच्या माध्यमातून रत्नागिरी शहरामध्ये स्पोर्ट्स कल्चर वृद्धिंगत होऊ लागले आहे. नुकत्याच कोल्हापूर इथे झालेल्या KSC ट्रायॅथलॉन स्पर्धेमध्ये रत्नागिरी सायकलिस्ट क्लब, कोकण कोस्टल मॅरेथॉन प्रॅक्टिस रन आणि कोकण ट्रायॅथलीट क्लबच्या माध्यमातून 25पेक्षा जास्त धावपटू, सायकलपटू आणि जलतरणपटू सहभागी झाले होते. या तीनही क्लबमध्ये ॲक्टिव्ह असलेले डॉक्टर नितीन सनगर या उपक्रमाचे इव्हेंट ॲम्बॅसेडर होते. रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे सायकलपटू दररोज रत्नागिरी तसेच आजूबाजूच्या संपूर्ण तालुक्यातील गावांमध्ये रपेट मारत असतात. नित्य निरंतर गतिशीलाहा या आपल्या ध्येयवाक्याला अनुसरून रत्नागिरी सायकलिस्ट क्लबची वाटचाल सुरू आहे. कोकणामध्ये मॅरेथॉनची मुहूर्तमेढ रोवलेल्या कोकण कोस्टल मॅरेथॉनच्या माध्यमातून सायकलिंगला रनिंगची जोड मिळत आहे. दर रविवारची प्रॅक्टिस रन म्हणजे सर्व वयोगटातील धावपटूंसाठी एक पर्वणी ठरते आहे. यालाच जोड मिळाली आहे कोकण ट्रायॅथलीट क्लबची, ज्याच्या माध्यमातून ट्रायॅथलॉन तसेच स्ट्रेंथ ट्रेनिंगवर लक्ष केंद्रित करून ट्रायॅथलॉनसाठी कोकणवासीय आता तयार होत आहेत. KSC ड्युएथलॉन ट्रायॅथलॉन स्पर्धेमध्ये अभिजित पड्याळ आणि रुचिरा जाधव साळवी यांनी ड्युएथलॉन प्रकारामध्ये पोडियम फिनिश केला. विनायक पावसकर यांनी देखील ऑलिम्पिक डिस्टन्स ट्रायॅथलॉन स्पर्धेमध्ये चमकदार कामगिरी केली, मात्र अगदी थोड्या फरकाने त्यांचे पोडियम हुकले. या आणि अशा बातम्यांसाठी कनेक्टेड रहा जीवनरथ अनिल या यूट्यूब चॅनेलला. ॲक्च्युली बरोबर 20 दिवसांनी आपली रोलर कोस्टर सायक्लोथॉन आहे आणि त्या रोलर कोस्टर सायक्लोथॉनला पुन्हा एकदा यावेळेला उत्स्फूर्त प्रतिसाद सगळ्यांचा आहे जवळपास. आणि त्यामुळे आमचं ओकेजन ठेवलं पाहिजे की कुठलंही काम नाही, सगळ्यांनी इन्फॉर्मली भेटलं पाहिजे, आपल्या सगळ्या फॅमिलीजचं एकमेकांबरोबर इंटरॅक्शन झालं पाहिजे. या हेतूने आपण सगळेजण आता भेटलो. डॉक्टर नितीन उपक्रमांमध्ये आपले रत्नागिरीमध्ये सगळे आमचे मित्र सहभागी होतात. त्यामुळे आम्ही धावणारे किंवा सायकलिंग करणारे आम्ही एकमेकांना भेटत असतो. पण त्यांच्या पाठीमागे ही सगळी आपण लोक आहात. मुंडा मॅडम दरवर्षी 51 किलोमीटरला रोलर कोस्टर सायक्लोथॉनला उतरतात आणि त्यांच्याबरोबर नेहमी योगेश सर असतात. तर नितीन सर म्हणताना असं म्हणाले की आपण असं काही करू शकतो का की आपले फॅमिली मेंबर्स सुद्धा आपल्याबरोबर आपल्या फिटनेस ॲक्टिव्हिटीमध्ये सहभागी होतील. सो एक चांगलं एक्झाम्पल आहे लेले सर आणि लेले मॅडम यांचं, तसंच सामंत मॅडम दोघांचंही. तर असं काही होऊ शकतं का? आणि या दृष्टीने आपण सगळे जर एकत्र आलो आता निश्चय असं सरांनी एक वेलनेस कोचिंग स्वतःचं सुरू केलं, ज्याच्यामध्ये आपण कधी सरांना फोन करू शकता. त्याची टायमिंग 3 ते 5 आहे, कधी म्हणत नाही मी. आणि म्हणून पहिल्यांदा मी त्याला विचारलं, बऱ्यापैकी आपण काय करतो पाठवलेला डॉक्टर बरोबर घेऊन जातो, म्हणजे त्यांनी काही खायचे ठरवलं की आपल्याला ते खातं येतं. त्यामुळे मेनू ठरवताना पण आम्ही डॉक्टरांना कळवायला सांगतो आणि आम्हाला काय हवं ते डॉक्टरला सांगतो. त्यामुळे डॉक्टरनी अप्रुव्हल दिलं की लगेच त्याचं आपल्याला काही प्रॉब्लेम आहे. त्यामुळे आज डॉक्टरनी सगळ्यांना नियम दिलेला आहे. आता भविष्यामध्ये सुद्धा कसं आहे, बहुतेक आपण बर्फमॅनला जातात सगळेजण आपल्यामध्ये. त्याच्यानंतर बोरगावकर रोटरी मॅरेथॉनला बरोबर जात आहेत. काही जण आपल्यामध्ये चिपळूणमध्ये पार्टिसिपेट होत आहेत. KCM मध्ये तर आपण सगळेजण आहेत ते जातात. दर्शन, योगेश हे आपले सगळे मित्र जे आहेत RCC वाले, यांनी रत्नागिरी सायकलिस्ट क्लब बऱ्यापैकी ॲक्टिव्ह ठेवला, ज्याच्यामध्ये डेली सायकलिंगला सुरुवात झाली. आणि KCM 2025 म्हणजे सेकंड एडिशनपासून आपल्या प्रॅक्टिस रनमधले पोडियम आपल्याला मिळायला लागले. म्हणजे मागच्या वर्षी 5 आणि 10 किलोमीटरला मिळत होते, पण यावेळेला 21 किलोमीटरला मानसी मराठी मॅडमला पोडियम मिळाला. त्यानंतर भातडी काकांना पोडियम मिळाला. अजूनही सीमा वीर मॅडम माझ्यामध्ये त्यांना पोडियम मिळाला. त्याचप्रमाणे आपली इन्स्पायर सिंधुदुर्गमध्ये मुद्दाबेग समाज त्यांना पोडियम मिळाला. म्हणजे ते पोडियम असं होतं की कुठल्याही परिस्थितीत सगळेजण थांबून होते की मॅडम तुम्ही या आणि पोडियमवर या. आता मी आणि सुहासजी आम्ही 4 जण त्या आपल्या KCMच्या स्टॉलवरती उभे होतो की सगळ्यांनी रत्नागिरीत या हे सांगण्यासाठी. आणि एकाने आपल्याला प्रश्न विचारला, रत्नागिरी कुठे आहे?
तर ती स्टोरी बऱ्यापैकी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की रत्नागिरी कुठे आहे म्हटल्यानंतर फार जीवाला लागलं ते की आपण म्हणतो रत्नागिरी 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 कोणाला माहितीच नाही. तर त्यामुळे काहीतरी केलं पाहिजे याच्यातनं डॉक्टरनी रील सुरुवात केली टाकायला त्यांच्या सगळ्या फिटनेसचे किंवा रुद्र आणि दर्शन आल्या तर त्यांच्या फिटनेसचे दर्शन तर त्यांच्या फिटनेसचे रील जायला लागले. मग हळूहळू ते रील कल्चर आपल्यामध्ये थोडं येत आहे. माझ्यामध्ये रुचिरा मॅडमची रील बऱ्यापैकी व्हायरल होत असतात मध्ये त्याच्यामध्ये त्यांच्या फॅमिलीचा वाटा असेल. त्याचप्रमाणे मध्ये वेलणकर सर आले होते त्यांचं रील बऱ्यापैकी व्हायरल झालं आणि हळूहळू रत्नागिरी कुठे आहे हा प्रश्न स्पोर्ट्स पॉईंट ऑफ व्ह्यूने बाहेर पडायला लागला म्हणजे बाजूला पडायला लागला. आणि हे क्रेडिट आम्ही जरी फील्डवरून उतरून हे सगळं करत असलो तरी आपण सगळेजण जे फॅमिली मेंबर आहात त्या सगळ्यांचं हे क्रेडिट आहे. आणि म्हणून आम्हाला सगळ्यांना बघायचं होतं की आपल्या सगळ्यांच्या पाठीमागे उभे राहणारे कोण आहेत आणि म्हणून आपण आज सगळेजण इथे आलो. तर वन बाय वन आपण ज्यांना पोडियम मिळालं त्यांना फेलिसिटेट करूया. आणि अजून डॉक्टर आपण याच्याविषयी काय सांगायचं असेल नाही ओव्हरडोस नाही पण एक आमच्यासाठी लर्निंग आहे आणि तुम्ही बोललं पाहिजे. आम्ही कमी बोलतो आज सगळे. मला तेच वाटतं की आता ज्या लोकांनी त्या सगळ्या गोष्टी ॲक्टिव्हिटीमध्ये पार्टिसिपेट केलं किंवा बाहेर जाऊन पार्टिसिपेट केलं रत्नागिरीमध्ये इव्हेंटमध्ये पार्टिसिपेट केलं काही लोकांच्या फॅमिलीने पार्टिसिपेट न करता आम्हाला सपोर्ट केला म्हणजे व्हॉलेंटिअरिंगसाठी असेल किंवा इव्हेंटच्या वेळेचे काम असेल तर त्यासाठी सपोर्ट केलं. तर ह्या सगळ्या प्रवासाचा त्यांना अनुभव काय होता त्यांना काय वाटलं तर त्यांनी सगळ्यांचं थोडं सांगावं की इतर लोकांना पण प्रयत्नांनी पार्टिसिपेट केलं आहे किंवा त्यांनी व्हॉलेंटिअरिंग केलं आहे किंवा काही मदत केली आपल्या इव्हेंटमध्ये आलेले अशा लोकांनी थोडा त्यांचा एक्सपिरियन्स पण द्यावा. पहिल्यांदा सांगेन आमच्या इथे पहिल्यांदा सगळ्यात जास्त बोलायला मडके सरांना तिथे पहिल्यापासून आपल्या जो मला वाटतं 2023च्या पहिली प्रॅक्टिस मला आठवते आपण जिबा पॅलेसच्या समोर स्टार्ट केली होती आणि तावडे सर होते आणि फडके सर होते सोबत आणि सुरू केली होती 2 ऑक्टोबरला ती पहिली दिवसाची सुरुवात. आणि त्यावेळेला ते असे चिडले होते तुला जमून काही गोष्ट की नाही असं ते सगळं त्यावेळेपासून सुरू होतं. त्यावेळेला ते ॲक्च्युली पार्टिसिपेट पण होतात आणि त्यांनी झोपून देऊन जातात. केसीएम असेल स्पोर्ट्स कल्चरला झोपून देऊन काम करतात त्यांनी थोडे 2 शब्द बोलायला. बेसिकली काय आहे की हेल्थसाठीच हा सगळा विषय चालू आहे. आणि रत्नागिरीत आलेला पहिला कानावरचा शब्द असा होता की पैसे भरून काय धावायचं म्हणजे मेडलसाठी धावायचं आहे तर आपण स्वतःची कॉम्पिटिशन करायची आणि मेडलसाठी अजिबात काही करायचं नाही. तेव्हा मग पैसे भरून धावायचा हा विषय निर्माण झाला. पण त्याच्यात एक लक्षात आला की आपण पैसे देतो तेव्हा मग ती कमिटमेंट असते आणि ती कमिटमेंट आपली स्वतःचीच असते की आपण पैसे दिले तर काहीतरी त्याचा उपयोग केला पाहिजे. आणि दॅट इज वन ऑफ द मोटिवेटिंग फॅक्टर. आणि याच्या बाहेर हेल्थला बेनिफिट खूप प्रचंड मोठ्या प्रमाणावर होतो. माझा पर्सनल अनुभव असा आहे की धावायचं थांबवलं समजा आणि ब्रेक घेतला तर ब्रॅडिकार्डिया टॅकिकार्डियाची स्टोरी सुरू होते आणि मग पुन्हा चालायला धावायला लागलं की सगळं लाईनीवर येतं. अखंड भूक लागलेलीच असते. खाऊन पिऊन झालं तरी तासात 1 तासात परत भूक लागलेली असते. आणि डॉक्टरांकडे जाण्याची गरज जवळजवळ संपलेली आहे. म्हणजे जर कोणाला डॉक्टरांकडे जावं लागत असेल मॅरेथॉन करत असताना तर मला डाऊट येतो की काहीतरी कुठेतरी समथिंग इज मिसिंग. आणि ह्या सगळ्याचं क्रेडिट प्रसादला दिलं पाहिजे. आणि प्रसादचा हाय पॉईंट कुठे आहे तर साऊथ आफ्रिकेतून हा मनुष्य व्हिडिओवर असं बोलला की होणार हे सगळं रत्नागिरीत होणार. सो आय वॉज इम्प्रेस्ड बाय दॅट की शहरासाठी काहीतरी करणारी एक व्यक्ती इथे आहे. आणि मग जॉब आहे की नाही इन्कम आहे की नाही हे सगळे विषय बाजूलाच राहिले आणि ही इज डेडिकेटेड टू दॅट समथिंग फॉर द सिटी बेसिकली. सो आय हॅव ऑलवेज सेड मला कुडाळमध्ये काही लोकांनी प्रश्न विचारला की तुमचं ओपिनियन काय तर म्हटलं माझी भयंकर टीकाकार असलेला मी माणूस आहे. आय क्रिटिसाइज एव्हरीथिंग जे समोर येईल ते क्रिटिसाइज करणार. बट दिस इज द फर्स्ट पर्सन आय हॅव डिसाइडेड टू फॉलो. यांना मी फॉलो करणार. याचं कारण ते काहीतरी असं काम करतायत की ते रत्नागिरीमध्ये होणं गरजेचं आहे. आणखी काय जास्त बोलण्यासारखं नाही आहे.
चालता जास्त नीट येतं, पण सायकलिंग करायला लागल्यापासून माझ्यात बरेच बदल झाले. चिडचिड कमी झाली घरामध्ये, म्हणजे आम्ही दोघंच असल्यामुळे योगेश्वरती बऱ्याच गोष्टी चिडचिडीच्या निघायच्या. तर सायकलिंग एकदा सकाळी 6 ते 8 करून आले की माझा दिवस मस्त जातो. अनेक आरोग्याच्या गोष्टींना बाजूला टाकत मी सायकलिंग सुरू केलं आणि त्याचे बेनिफिट मला खूप झाले. आता मी दिसते कशी याच्यावर जाऊ नका, परंतु मी सायकलिंग करते. म्हणजे कुडाळला वगैरे सुद्धा सगळ्यांच्या मोटिवेशनमुळे मी 60 किलोमीटर पूर्ण केलं. मी आधी खूप करत होते की मला शक्य नाही, मी रोज 25 किलोमीटर जेमतेम करते. म्हटलं 60 किलोमीटर शक्य नाही. तर माझे मिस्टर तर माझ्याबरोबर कायम माझ्या स्पीडनी माझ्याबरोबर येतात. मी त्यांना नेहमी सांगते की तू जा तुझ्या स्पीडनी पुढे, तू जाऊ शकतोस पुढे, पण तो म्हणजे मला मोटिवेट करण्यासाठी तो कायम माझ्याबरोबर असतो. तर असंच सगळ्यांचे म्हणजे जसे आम्ही दोघं असतो सायकलिंग करत, तसेच कपल्सने सुद्धा या क्षेत्रामध्ये मुद्दामून, म्हणजे सायकलिंग ते फार अवघड नाही आहे. आपल्याला असं वाटतं की शाळेमध्ये सायकलिंग सुटलंय, आता काय करणार, कसं करणार. म्हणजे मी आता परवा गणपतीच्या पहिल्या दिवशी पडले सायकलवर, तरी सुद्धा पुन्हा मी सायकलिंग सुरू केलं. म्हणजे सायकलवरनं पडले म्हणून थांबवलं असं नाही, ते दिसतही असेल. बरंच लागलं होतं मला नाकाला, मुकामार बराच लागला होता. त्यामुळे माझं गॅप गेली सायकलिंगची. पण सायकल थांबवली की पाय दुखतात, कंबर दुखते, कंटाळा येतो, आळस येतो. पण सायकलिंग एक सकाळी 2 तास करून आले की एकदम मस्त वाटतं. रनिंगकडे काय अजून मी वळलेले नाही आहे, कारण म्हणजे माझ्या पायाचे काही प्रॉब्लेम्स आहेत, त्याच्यामुळे मला रनिंग करता येत नाही. किंवा वॉकिंगचं सुद्धा माझी 5 किलोमीटर ही लिमिट आहे, त्याच्यावरती चालले की पाय सुचतात. पण सायकलिंग 60 किलोमीटर आता मी सध्या करू शकते आहे. तर त्याच्यामुळे आय एम हॅपी की तेवढं मी करू शकले. आणि तुम्ही पण सगळे सायकलिंग करा, रनिंग करा, स्विमिंग करा आणि स्वतःची हेल्थ चांगली ठेवा. माझं प्रोफेशन गाणं आहे, तर तसा वास्तविक सायकलिंगशी काही संबंध येत नाही. एक्सरसाइज म्हणून बाकी कुठल्या गोष्टी करायच्या, पण सायकलिंग मी निवडलं कारण माझे पाय सुजत नाहीत त्याच्यात. मला लांबपर्यंत फिरायला जात येतं सायकलिंगमुळे. घराचा एरिया सोडून सायकलवरनं मस्त मिऱ्या, शिरगाव किंवा गोळं, पावस. आता घर माझं पावसला, तर आम्ही दोघंही सायकलनी पावसला जातो. माझा नवरा तर कायम कंपनीत पण सायकलने जातो, फिनोलेक्सला. त्याच्यामुळे आता ते आम्ही यूज टू झालो सायकलिंगला. त्याच्यात काही अवघड वाटत नाही, उलट छान वाटतं. तर कुठला ना कुठला तरी प्रकार व्यायामाचा सर्वांनी सिलेक्ट करावा. फॅमिलीजचा आज गेट टुगेदर केलं आहे, तर सगळ्या नवऱ्यांनी त्यांच्या बायकांना आणि बायकांनी त्यांच्या नवऱ्यांना मोटिवेट करून या व्यायामाच्या ह्याच्यामध्ये आणा. आणि अशा पद्धतीने आपला ग्रुप जर का छान सगळ्यांचा बनला तर दॅट विल बी व्हेरी हेल्दी ग्रुप. थँक्यू. संमेलन झालं होतं इथे, तेव्हा पालखी नाचवली होती. तेव्हा मॅडमने ठरवलं होतं की रेग्युलर सायकलिंग BRM, तर ते अजून मॅडमचं सुरू आहे. थँक्स टू योगेश सर. आपण जास्तीत जास्त जर आम्ही बोललं पाहिजे, सगळ्यांनीच बोललं पाहिजे. तर आमची अशा सायकलिंग ग्रुपबरोबर माझ्यामध्ये 2 एक वर्षापूर्वी कनेक्ट झालो. ज्यावेळेला डिसेंबरमध्ये पहिलं संमेलन झालं माझ्या, तर त्यावेळेला पालखीला तोपर्यंत अजिबात सायकलमध्ये काय मी चालवत होतो, म्हणजे सायकल नव्हतीच. तिथनं एक मोटिवेशन मिळालं आणि तिथून मग आम्ही सायकल घेतली. म्हटलं आता एक घेऊया सायकल, ती चालवून न चालवू पुढची गोष्ट. पण एक घेऊन आम्ही प्रॅक्टिस चालू केली आणि थोडीफार सायकल चालवायला लागलो. आणि यांच्या ग्रुपमध्ये ॲड असल्यामुळे एक मोटिवेशन मिळत होतं. तेवढं आम्ही काही करत नव्हतो, कारण ते BRM हे ते 200, 400, 600 आकडे नक्की भरायची. पण म्हटलं ठीक आहे, आपल्याला जेवढी जमते तेवढी आम्ही 15-20 किलोमीटर रोज सायकल चालवायचो, थोडं जॉगिंग करायचो. त्यातून आम्ही मोटिवेशन घेऊन आम्ही यूथ हॉस्टेल्स बरोबर अटॅच होतो. म्हणजे त्यांचे ट्रेक आणि सायकलिंग ट्रिप अशा आम्ही करतो. तर यांच्याकडनं मिळालेल्या मोटिवेशनमुळे आम्ही यूथ हॉस्टेलची एक उत्तराखंडमधली आणि एक राजस्थानमधली या साधारण 5-5 दिवसाच्या सायकल ट्रिप आम्ही केल्या. त्या साईट सीइंग कम सायकलिंग या दोन्ही गोष्टी असतात. त्यातनं आम्हाला अजून जरा मोटिवेशन मिळालं. रनिंगचं तर काय बघायलाच नको, म्हणजे खूपच चांगली ॲक्टिव्हिटी गेले 2 वर्ष चालू आहे. माझ्या मते 2 वर्षापूर्वी पहिली झाली ना, गेल्या वर्षी पहिली झाली. हां, आता तिसरी होईल. तर त्या पहिल्याच मॅरेथॉनला उतरायचा प्रचंड उत्साह होता आणि माझं म्हणणं होतं आपण एक 5-10 पासून चालू करू. पण
पण बायको बोलली नाही नाही करायचं तर पहिलं 21 करू, कारण तशी थोडीशी प्रॅक्टिस होती. पण म्हटलं एवढी जरा 21 भारी पडेल, पण ते आम्ही प्रॅक्टिस चालू केली. 21ची तरी प्रॅक्टिस नाही केली, पण त्या दिवशी आम्ही पूर्ण केली. तर त्याच्यावेळी पण उत्साह आला आणि नंतर आता आम्ही कुडाळला पण भाग घेतला. आणि मुख्य माझ्या मते हा ग्रुप आणि त्याच्यातनं मिळणारं मोटिवेशन, म्हणजे डॉक्टर असो, प्रसादजी असो, बाकीचे आपले भरपूर इथं पोडियम फिनिशर आणि अथर्व माझ्या मते त्याचे आम्ही मेसेज आणि हे बघायचो ग्रुपमध्ये. विनायकजी योग्य वेळी आले तर या सगळ्यांनाही मोटिवेशन मिळत गेलं आणि ह्या अशाच चालू राहू दे. माझ्या मते प्रसादजी आता जे बोलले की यापुढे आपल्याला हे कसं ग्रो करता येईल, माझ्या मते हे फॅमिली गेट टुगेदर माइट बी अ माइलस्टोन, हा एक गेम चेंजर होऊ शकतो. कारण आज आपली पुढची पिढी जी तिथं बसून ऐकते किंवा बघते, त्यामुळे त्यांनाही मोटिवेशन मिळेल आणि तेही सामील होऊ शकतील असं मला वाटतं. आणि तसं होऊ दे ही मी इच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. रोलर कोस्टर सायक्लोथॉनला ऐनवेळी असं झालं की एक व्हॉलेंटियर आमचे आलेले आहेत आणि अगदी क्रिटिकल पॉईंट की आपलं कोहिनूरचं गेट की जिथून तो पूर्ण उतार सुरू होतो त्यावेळेला आपल्याला वॉकीटॉकीवर सांगेल सायकल पुढे आहे. डॉक्टर सिटीन आणि सरांचे अतिशय चांगले संबंध सर म्हणाले एक आमचे व्हॉलेंटियर आलेले आहेत की आपण तो जा आणि तिथे उभे राहतो. त्यावेळेला पहिली रोलर कोस्टर सायकल तर जे फिनिशर आले ते त्यांच्यामुळे आम्हाला कळले, त्यांच्यामुळे वॉकीटॉकींना कळल्यानंतर आम्ही ट्रॅफिक पोलिसांना सांगितलं. रोलर कोस्टर सायकलचा जो फिनिश असतो मात्र एकदम प्राऊड असतो, कारण 10 ते 12 सायकलिस्ट 80 ते 90च्या वेगाने वरून येत असतात. त्यावेळेला आणि ते एका गाडी फिनिश करतात ना तेव्हा फिनिश लाईनच्या पुढे अर्धा पाऊण किलोमीटर जातात, कारण त्याला ते त्याप्रमाणे स्ट्रेट होण्यासाठी बरं पडतं. त्यामुळे भाटे पुलाच्या पलीकडे आपल्याला वाहतूक सगळी थांबायला लागते. सो हा पॉईंट एकदम क्रिटिकल असतो, कुणीतरी आम्हाला सांगणं गरजेचं असतं. तर तो फिनिश एकदम झाला ना, तो फोटो फिनिश झाला, तो सरांमुळे झाला. तशी आपले 11 जण पंढरपूर वारीला गेले आणि त्याची सुरुवात एकट्या विषयाने केली आणि ते पंढरपूरला गेले. ते येऊन सगळ्यांना सांगितलं की पंढरपूर वारी कशी असते आणि सगळ्यांना तयार केलं आणि 10 पुरुष एक महिला असे 11 जण पंढरपूर वारीला गेले. आणि पंढरपूर वारीला गेल्यानंतर सगळ्यांची राहण्याची व्यवस्था तिथे भोसलेवाडीमध्ये पहिल्या रात्री झाली. जे पुणे आपले सगळे पंढरपूरला गेले होते, महेशजी होते त्याच्यामध्ये. तर त्याचं जे सगळं मोटिवेशन आहे हे आमच्यासाठी विशालजी आहे, पण विशालजींच्या मागे उभ्या असणाऱ्या वहिनी आहेत. तर वहिनी तुम्ही याच्याविषयी पहिल्यांदा मी जाऊन आलेले पंढरपूरला. त्याच्यानंतर ते आल्यापासून म्हणायचे मी पुढच्या वेळेला 10 घेऊन जाणार, 10 घेऊन जाणार, असं चाललेलं त्यांचं. मग त्याप्रमाणे त्यांनी 10च्या ऐवजी 11 नक्की घेऊनच गेले आणि एकदम योग्य नियोजन वगैरे चांगल्या पद्धतीने त्यांनी केलं. पहिल्यांदा सगळं पूर्ण रस्ता वगैरे कच्चा असल्यामुळे पहिला स्वतः जाऊन सर्वे सगळा केला रस्त्याचा आणि त्याच्यानंतर सगळ्यांना मी देऊन सांगितलं आणि सगळ्यांना तयार केलं आणि भोसलेवाडीमध्ये राहण्याची सोय केली. तसंच म्हणजे छान म्हणजे मी थोडीच मदत केली, जास्त नाही. पुढे जाऊन थोडीच मदत केली. थोडीमध्ये आमच्या घरच्यांनी भरपूर सपोर्ट दिला. त्याच्यानंतर आईच्या तिथे पण जरा मदत मिळाली आणि सर्वांचीच पंढरवारी चांगली झाली. त्या जसं ह्या वर्षी सगळेजण आले तसं अजून पुढच्या वर्षी ते जास्त घेऊन जाणार आहेत. त्यामुळं सगळ्यांनीच त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होऊन या. सर्वांनाच सांगेन मी एवढंच बोलेन. तो आपल्याला ऍक्शन करायचाच आहे. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं असं सांगितलंय की ज्यांना पंढरपूरवारी 300 किलोमीटर जाणार नाही त्यांच्यासाठी आपण वेगळी काहीतरी व्यवस्था करू शकतो. पण तो आकडा ऍक्शन करायचा. आकडा तुम्ही कोणा रामकृष्ण हरी. पंढरपूरला गेल्यापासून म्हणजे शब्दातच रामकृष्ण हरी मनातच यायला लागलं. ते पांडुरंग करूनच यायला लागलं. मी आकडा सांगायच्या अगोदर प्रसाद तर 2 मिनिटं फक्त मनातलं सांगतो की सायकलिंग सुरू केली. माझं सायकल फक्त मी मुलासाठी घेतलेली होती आणि मुलगा चालवेल म्हणून घेतली. पण सायकल घेतल्यानंतर मुलानं काही चालवली नाही. 2 वर्ष उभीच होती धुळकाट. मग धुळकाट उभी असल्यामुळे मी म्हटलं आपण चालवूया.
आणि माझं स्वप्न होतं की खेडशीतून मारुती मंदिरपर्यंत आपण सायकलवरून जायचं आणि एक दिवस सायकल काढली आणि निघालो. जवळजवळ 4 ते 5 वेळा तरी थांबलो असेल. उतरायचो, आता कुवार भाऊचा चढ आला, आता कसं जायचं, मग मी ढकलतच घेऊन जायचो. हे माझा पहिला दिवस. मग त्याच्यानंतर असं करत एकदा मारुती मंदिरपासून खेडशीला गेलो. रिटर्न गेल्यानंतर असं वाटलं आपण जाऊ शकतो. परत दुसऱ्या वेळेस गेल्यानंतर दर्शन सर दिसले, जाधव सर किंवा ग्रुप डॉक्टर. मग मला असं वाटलं हे सर्वजण सायकल चालवतात, आपणही चालवू शकतो. मग थोडीशी प्रॅक्टिस चालू केली रोजच्या रोज आणि त्याच्यानंतर रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचा योगायोग आला. मग त्याच्यामध्ये गजानन महाराजांची पुण्यतिथी होती. त्या दिवशी सर्वांना मी नवीन होतो, मला महेश सावंतांनी ॲड करून घेतलं आणि पहिल्या दिवशी मी त्यांना बघितलंही नव्हतं, पण त्यांना मी म्हटलं मला ॲड करा ग्रुपला सावंत काकांच्या माध्यमातून. त्यांनी केलं म्हणजे ह्या तुम्ही करा. आणि पहिल्याच दिवशी 40 किलोमीटर, दुसऱ्या दिवशी आल्यानंतर गुडघे धरून थांबलो. मॅडम जसं तुम्ही चालवली तशी मी गजानन महाराजांच्या याला चालवली. मग नंतर असं वाटलं आपण करू शकतो. त्याच्यानंतर रत्नागिरी सायकलिस्ट ग्रुपमध्ये ना खूप चांगले चांगले लोक आहेत की त्यांच्यामुळं खूप इतर कोणतेही चर्चा विषय नसतात, स्पोर्ट्सचे विषय असतात. त्याच्यानंतर प्रत्येकाला कशा प्रकारे डेव्हलप होण्याचे हे विषय असतात, म्हणजे शून्य असल्यापासून करू शकतो. त्याच्यानंतर मग सायकल माझी एकदम सायकल साधे, सर्वांना माहिती आहे, एकदम साध्यामध्ये सायकल माझी जाईल. तिथून मग पुढे चालू. पण प्रत्येक जण प्रसाद सर म्हणायचे की तुमची बरे माझा रन करा. मग ते विचार केला, रन करा म्हटल्यानंतर मग आपली बरी. याच्यानंतर मी सुरू केल्यानंतर मग रत्नागिरी सायकलिस्ट क्लबच्या माध्यमातून जसे सर्वजण भेटतील हे समोर ते बसलेले सर्वजण आहेत ना, त्यांचं खरं सायकलिस्टसाठी खूप असं महत्त्वाचं योगदान आहे. मग त्याच्यामध्ये मी हळूहळू सायकल चालवायला सुरुवात केल्यानंतर मग जसं ग्रुपमध्ये राईड करत राहून ना तसा आत्मविश्वास वाढला. डॉक्टर भेटले. मग डॉक्टर भेटल्यानंतर डॉक्टरांनी मुंबई टॉनिक इंजेक्शन सगळं दिलं. मग त्याच्यामध्ये असं वाटलं की आपण करू शकतो, डॉक्टर आमच्यासोबत आहे, काय पडलं लागलं काय झालं तर आहे बरोबर. मग त्याच्यानंतर असं वाटलं मग हे हळूहळू सुरुवात केल्यानंतर 3 मग कुंभारली केली. मग नंतर असे मी एकटाच असं ठरवलं की आपण पंढरपूर जायचं. मग त्या दिवशी मी सर्वांना म्हटलं की आपण जाऊया, तर बघूया पुढच्या वर्षी जाऊ, नंतर जाऊ. मग मी एकटा गेलो. मग एकटा गेल्यानंतर पांडुरंगाचं म्हटलं पुढच्या वर्षी आपण 10 घेऊन येणार. आणि असा नमस्कार केला पांडुरंगाला आणि बरोबर 10 सांगला. आणि बरोबर आम्ही गेलो. जाणं शक्य नव्हतं, तुम्हाला सांगतो 330 किलोमीटरचं अंतर आहे. ते पार करत असताना मी नव्हतं होतं नियोजनाला. पण नियोजन करताना मला प्रसाद सरांचं खूप मार्गदर्शन असतं. मी त्यांच्याकडे बघून शिकलो, नियोजन कसं करायचं बघून शिकलो. त्याच्यानंतर नियोजन करत असताना मला पण अवघड वाटत होतं. दर्शन जाधव त्यांच्याशी मी चर्चा करत होतो, डॉक्टरांशी करत होतो, महेश सावंतांशी करत होतो. या चौघांनी मला इतकं अतिशय मार्गदर्शन केलं. मग मी म्हटलं काय अवघड नाही, आपण जाऊ शकतो. मग आपण सुरू करू म्हणतो. अगोदर 4 होते. बाताडे काका म्हटले मी येणारच. मग बाताडे काका येणार म्हटल्यानंतर मग माझं टेन्शन वाटलं. मग आता हे वयस्कर आहे तर घेऊन जायचं कसं, पण त्यांची इच्छाशक्ती एवढी होती की येणार. मग बाताडे काका येणार म्हटल्यानंतर मला वाटलं आपण जाऊ शकतो. सुरुवात केली. आणि तुम्हाला खरं सांगतो, मी ज्यावेळेस रस्ता बघायला गेलो आमच्या मॅडम म्हणतात तसं, तर रस्त्याची अवस्था अतिशय खराब आहे. पाऊस भरपूर होता. अजून सुद्धा रस्ता तसाच आहे. मी जाऊन आल्यानंतर माझ्या मनामध्ये आणि माझ्या डोळ्यात बरोबर पाणी आलं की आपण उगीच पंढरपूर पाणी गेली, माझ्यामुळे या लोकांना त्रास झाला. एवढा रस्ता खराब होता. इथून सुरुवात केल्यानंतर घाटातून जाताना इतका प्रचंड खराब रस्ता होता, काही बोलायचं काम नाही. प्रचंड पाऊस होता. पण अशा पावसात सुद्धा सर्वजण आम्ही गेलो. त्याच्यानंतर आमचे अमित सर अतिशय चांगली सायकल चालवतात. पण त्या दिवशी पांडुरंगाने ठरवलं होतं याची परीक्षा घ्यायची आणि खूप परीक्षा घेतली आणि त्या परीक्षेचे पास झाले. म्हणजे अतिशय कडक परीक्षा घ्यायची की घाटामध्ये त्यांना खूप अडचणी आल्या. त्याच्यानंतर वर गेल्यानंतर चेन सुटली रात्री 10 वाजता. मला म्हणते कुठली माझी वारी होती. पण मी म्हटलं तुमच्या मनात वारी आहे हे बघा, वारी आणि इतर इव्हेंट याच्यात थोडासा फरक आहे. म्हणून मी प्रसाद सरांना म्हणत होतो की आपण पांडुरंगाच्या चरणी आपली रत्नागिरी सायकलिस्ट क्लब एकदा गेला पाहिजे. आणि आम्ही तिथं पोहोचल्यानंतर
जो आनंद मग इथून वरती गेल्यानंतर आमचं उमरच गाव आहे. उमरच गावामध्ये कसं होतं इतर सगळं आहे. मग राहण्याची सोय, पुरणपोळीचा बेत असं मी जरा अगोदर सांगितल्यामुळे मला उत्साह वाटला. पण आरती मॅडम म्हणायच्या गोष्टी आता किती राहिल्या संपला एक जर संपला की संपत झाला. पण असे भरपूर असायचे. पण मी जर म्हटलं असतं तर गोंधळ होत होता. म्हणून एक मारुतीचं ठिकाण आलं. मग त्या मारुतीच्या समोर तरी खरं बोला की अजून किती आणि खरोखर एकच राहिलेलं होता. मग तिथं आम्ही सरांनी आमचा नमस्कार केला आणि तिथून सुसाल आणि असं ठरलेलं होतं की माझ्याबरोबर दर्शन सर येणार होते, हे होते. त्यामुळे मला टेन्शन नव्हतं. पण जाधव सरांचं अचानक कॅन्सल झालं. मग त्या व्यक्तीला म्हटलं म्हणजे महेश सावंतांना म्हटलं तुम्ही पुढे राहा, मी पाठी राहतो. असं करून आपण शेवटपर्यंत आम्ही तसं राहिलो. वरती गेल्यानंतर खूप ऊन होतं आणि त्या उन्हातून जाणं खूप अवघड होतं. कडक ऊन होतं म्हणजे उमरच्या. त्याच्यानंतर आमच्या सासरवाडीकडून थालीपीठ मिळालं आम्हाला. थालीपीठ, दही, ठेचा आणि आम्ही तो शेतापासून खाल्ला. त्यांच्यापासून बाई पण आल्या. त्यांनी सकाळपासून ती तयारी केलेली होती आणि थालीपीठ वगैरे खूप छान होतं. पंढरपूरमध्ये गेल्यानंतर तुम्हाला सांगतो 320 किलोमीटर अंतर गेले असं कोणालाही वाटलं. आता हे करत असताना नाही ना महेश सावंतांच्या सूचना असायच्या. जर कचरा म्हणजे सायकल फक्त चालवायची नव्हती, वारी फक्त करायची नव्हती. त्याच्यातून संदेश द्यायचा होता की आपण स्वच्छता ठेवायची आहे, कचरा करायचा नाही. मग ते बॉटल जरी कोणी टाकली ना तर ते गोळा करून आपण बॅगमध्ये भरायचे आणि जिथं कचरा कोणती असेल तिथं टाकायचे. म्हणजे याच्यातून शक्ती आणि युक्ती असं सर्व दर्शन घडलं आणि खरोखर पंढरीची वारी सक्सेस झाली. 330 झाल्यानंतर प्रत्येकाला आत्मविश्वास वाटला की मला आता तिथं बरोबर पांडुरंगाच्या चरणी आम्ही गेलो, नमस्कार केला. प्रसाद सरांचा फोन आला की पोचलात का? हो म्हणलं सर पोचलोय. ह्या वर्षी 10 झालेले तर पुढच्या वर्षी त्याच्यावर फक्त 1 वाढवूया आपण आणि 100 करूया. बरोबर 100 होते आणि हे रत्नागिरी ते पंढरपूर वाली कायम चालू राहणार, 100% चालू राहणार. आणि हे पांडुरंगाचीच इच्छा होती की रत्नागिरीतून हे लाईन कनेक्शन पडलं पाहिजे आणि ते फक्त माध्यम म्हणजे मला फक्त पोस्टमन म्हणून पाठवलं आणि ते मी निरोप घेऊन फक्त ह्याच्यापर्यंत आलो आणि आम्ही काय केलं आणि आता 100 जावे हे पांडुरंगाची इच्छा असणार आहे आणि ते आपण सर्वांनी पूर्ण करूया. वारीमधून खरं खूप आनंद घेण्यासारखा आहे. एक एन्जॉय होतो, लॉंग रूट होतो आणि खूप पांडुरंगाचं दर्शन होतं. त्याच्यानंतर तिथं असणारी मॅनेजमेंट म्हणजे तिथं असणारी रिंगण सोहळा आहे त्याचा आनंद घेता येतो आणि ह्या सगळ्याच्या पुढे आहे ना 330 किलोमीटर अंतर हे 0 आणि हे सगळं शक्य आहे फक्त रत्नागिरी सायकलिस्ट क्लब. कारण काय होतं त्याच्यामध्ये जे सगळे सोबत आहेत ना ते अतिशय सर्वजण जीवाला जीव देणारी फॅमिली आहेत त्यासारखे. मग त्याच्यामध्ये कुठलीही अडचण न येता हे हा रत्नागिरी पंढरपूर आणि मला असं वाटलं की आपण एवढं मोठं काम करतोय. प्रसाद सरांनी आल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं अहो तुम्ही खूप मोठं काम केलं. म्हणून काही नाही, मला तर काय नाही वाटत म्हटलं. तर अशा भरपूर पंढरपूर वारीच्या घटना आहेत की खूप छान. आमच्याकडे पुरणपोळीमध्ये थालीपीठचं नियोजन आता पुढच्या वर्षी मी तुम्हाला सांगतो खूप छान नियोजन आहे की उमरत आमच्या कोसलेवाडीमध्ये सगळे ग्रामस्थाचे अनुभव झालेले आहेत. म्हणजे त्यांचं असं मत आहे वरती आल्यानंतर हा पंढरपूर वारीसाठी निघालाय ना तो वारकरी आणि त्या वारकरीची सेवा करायच्या आणि सेवा करत असताना जे म्हणते आता मी चहा घेणार नाही, आता आम्ही लिंबू सरबत घेणार नाही, म्हणजे असे प्रत्येक जण द्यायचे. म्हणून पुढच्या वर्षी आमच्या इथं खूप अतिशय छान नियोजन करणार आहे. मंदिरामध्ये स्वागत वगैरे. म्हणजे हे सांगण्याचं कारण तुम्हाला असं आहे की त्या पुढच्या वर्षी म्हणजे दुसऱ्या वेळेमध्ये मी सहभागी होणार असं म्हणजे आतापासून करा. आणि दुसरी गोष्ट 330 किलोमीटर अंतर आहे ते इझिली पार होतं. आपल्यासोबत सर्वजण असल्यानंतर त्याच्यामध्ये जर एखाद्याला काय अडचण आली तर त्याच्यामध्ये बरोबर आपल्या गाडी असते, तो थांबवू शकतो, त्याच्यात गाडी सायकल घेऊ शकतो. म्हणजे एखाद्याला नसेल जमणार तर पण ज्याची प्रॅक्टिस असेल 2-3 महिने प्रॅक्टिस केलं तर. आता आम्ही आता कोल्हापूरला जाऊन आलो. मला स्विमिंग, रनिंग, सायकलिंग नवीन होतं पण डॉक्टरांच्यामुळे ते शक्य झालं आणि मी येतो सर्व सगळे डॉक्टरांना देईन कारण मला स्विमिंग शून्य येत होतं. पण 2 महिने मी स्विमिंग केलं आणि डॉक्टरांना रिझल्ट दिला. गुरु असल्यामुळे हा रिझल्ट दिला आणि मलाही समाधान झालं की 40 मिनिटामध्ये मी 3 किलोमीटर स्विमिंग केलं. आणि हे सर्व शक्य आहे बघा. तुम्ही सर्वजण आहे ना हे आपले फॅमिली मेंबर आहेत.
म्हणजे कुठल्याही प्रकारचं भाषण करायचा विषय नाही. आमच्या जे मनात आहे ते तुम्हाला सांगतोय. आणि खरोखर हे गीत केल्यानंतर आता असं वाटतंय की आयर्न करायचं. आज विनय पवार असतील, आमची सकाळी स्विमिंग आम्ही केलंच नाही, फक्त टँकमध्ये उतरून मिटिंगच केली. डॉक्टर मी आहे हे आपण पुढच्या वेळेस काय करायचं, तर ते विकासकारी पण त्या तुमचं स्विमिंग मिटिंग आहे होते पाण्यामध्ये. तर सर्व आज माझं सायकलिंग झालं. माझी सायकल एकदम साधी होती, माझ्याकडे सायकल नव्हती. फक्त योगेश मोरे जे त्यांना फक्त म्हटलं तर मला सायकल नाही, मग ते सायकल तुमचीच आहे, तर ते क्षणाचा न विचार करता एका मिनिटात सायकल दिली. आणि त्यांच्या सायकलमुळं अक्षरशः रोड बाईकवाल्यांना सुद्धा मी पाठीमागं टाकण्यात गेलं, हे मला समाधान आहे. आणि त्यामुळं माझं ते खूप अंतर अतिशय सहजरित्या झालं. असं खूप जरा सांगण्यासारखं आहे आणि खूप बोलायचं आहे. पण आता थोडक्यात हे करतो. पंढरपूर वारीसाठी पुढच्या वर्षी सर्वांनी लवकरात लवकर सुरुवात द्या. आणि परत एकदा तुम्हाला सांगतो की आपल्याला 100 जायचं आहे. 100 कमी आहे. नाशिकवरून 350-400 लोकांचा ग्रुप येतो. रत्नागिरीवरून जायचं आहे आपल्याला. त्याच्यामध्ये अभिजित पर्यावरती त्यांचं पहिलं नाव आहे, कारण त्यांनी मला गेल्यावरती पण एकट्याला सांगितलं अभिजित सरांनी की माझं बुकिंग पहिलं घ्या. आणि कोल्हापूर केल्यानंतर मॅडम आहेत आपल्या रुचिरा मॅडम, त्यांना मी जायच्या अगोदर मी म्हटलं मॅडम यांना नको पंढरपूर, ठीक आहे मला एवढ्या लांब जमणार नाही. पण त्या दिवशी त्यांना काय वाटलं माहीत नाही. सगळा हे झाल्यानंतर इव्हेंट झाल्यानंतर म्हटले माझंही नाव घ्या, मी पण येणार आहे. असं सर्वांनी या, कोणाला काही अडचण असेल तिथं 100% ती अडचण सोडवली जाईल. तर आपण 100चा आकडा गाठूया आणि पंढरपूरच्या जर्नी 100च्या आकड्याने आपण विलीन होऊया. झालेली आहे. विषयांचं एक विशेष सांगायचं म्हणजे विषयांचं प्रॅक्टिस जे आहे त्याच्यामध्ये जे सातत्य आहे ते खूपच चांगलं आहे की त्याच्यामुळे त्याला ते रिझल्ट मिळतो. आणि काय फक्त शिक्षा दिली किंवा सांगितलं माझ्याकडे उत्कृष्ट सेंद्रिय ऊसाचा रस मिळतो. रेल्वे स्टेशनच्या पुढे गयावाडी करते, त्यामुळे त्याचा एक आसपासचा गेट घे. अजून एक विषय आहे की जेव्हा आम्ही पंढरपूरला गेलो आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा विशाजींच्या घरातून काय करून गेलं तर त्या वहिनी आज इथे आलेल्या आहेत आणि विशाजींच्या सासूने ते जेवण दिलं गेलं. आणि जेवण घ्यायचं जेव्हा टाईम आला तरी आम्ही फक्त झाड बघितलं की आपण थांबूया मस्त जेवूया. आणि एक असं रील बनवली आणि त्या रीलला विशाजीने जे सांगितलं की काय काय आहे आज जेवणामध्ये, तर ते रीलला पाण्यापासून आमची रोजच्यापर्यंत ती रील आम्ही बनवली. त्यानंतर हकाळे काका आम्ही थोडे आणि अजून नाचायला सुरुवात केली. तर ते 1-2 मिनिटाचं रील आम्ही बनवलं. एकदम रॉ, काही ॲडिशन नाही, काय डिजिटल नाही, काय नाही, काही नाही. आणि तो रील मी असं माझ्या पेजवर अपलोड केला आणि आज त्या रीलची रीच आहे 8 लाख प्लस. 8 लाख आणि तो अगदी प्लस आहे. आणि त्या एका रीलमुळे माझे 200 फॉलोअर्स वाढले. त्यामुळे तोही मला बेनिफिट झाला. त्यामुळे काहीतरी ताकद असते त्या पंढरपूर वारीची, काहीतरी आपण म्हणतो ना ताकद असते. तर आम्हाला तरी वाटतं की हा रील कमीत कमी 11 लाख पोहोचेल 4 दिवसामध्ये. व्हेरी हॅपी टू अनाउन्स की ज्या दिवशी 11 लाख पोहोचेल तर नक्की असं वाटेल की प्रत्येक एका वाक्याचे 1 लाख व्ह्यूज असा तो 11 लाख पोहोचेल अशी आपल्याला. थँक्यू. रजिस्ट्रेशन सुरू झालं आहे आणि ज्याच्यासाठी 2 नोव्हेंबरला भारतभरातून सगळे सायकलिस्ट आता आपल्या इथे येणार आहेत. आणि सायकलिंग कल्चर वाढण्यासाठी या सगळ्या गोष्टी आहेत, पण पंढरपूरचा वाणी सुद्धा कुठे जोडलं. तर त्यामुळे नक्की आपण प्रयत्न करूया 100 आकडा पार करण्याचा. 330 किलोमीटरमध्ये त्याच्यासाठी दर्शनने असं सांगितलं होतं की एक प्रॅक्टिस सेशन आपण घेऊ शकतो की जे नवीन सायकल चालवत आहेत त्यांना 25 किलोमीटर, 25 पासून 50, 50 पासून 75 हे साधारण आपण जानेवारीपासून सुरू केलं तर तो एक कॉन्फिडन्स येईल की 330 किलोमीटर जूनमध्ये आपण जाऊ शकतो साधारण सायकल वाजण्याच्या वेळेला. तर त्यामुळे आपल्या फॅमिली मेंबर्सपैकी कोणी सायकल अजून चालवत नसेल आणि चालवण्याची इच्छा असेल तर दिस इज द राईट टाईम. 100 होण्यासाठी आपण करू त्याच्यासाठी प्रयत्न करूया. एका पॉलिटिशियनचं वाक्य आहे
म्हणजे त्यांनी जेव्हा नवीन पक्ष स्थापन केला होता तेव्हा ते सगळ्या घरातल्या आई वडिलांना सांगायचे की तुमचा मुलगा कोणी भूक गेला नाही आहे, तुमचा मुलगा अमुक अमुक पक्षाबरोबर आहे किंवा राज ठाकरे बरोबर आहे, हे तुम्ही सगळ्या घरातल्यांना सांगा. तसं त्याच्यासाठी आजचा हा सगळा घाट आहे की सगळ्या घरातल्या लोकांना आम्हाला सांगायचं आहे की तुमचा नवरा तुमची बायको वगैरे फुकट गेली नाही आहे, ते RCC आणि KCM बरोबर आहे. या सगळ्या आपण सगळे इथे करतो. तर बऱ्याच गोष्टी महत्वाच्या असतात, पण त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं असतं प्रमोशन. रत्नागिरीचं प्रमोशन, रत्नागिरीमधल्या गोष्टींचं प्रमोशन. आणि हे प्रमोशन कसं करायचं हे मराठी माणूस कोणाकडे सांगू शकतो तो पटेल सिस्टर्स करतो. त्यांचे घरातले पटेल सिस्टर्सचे कोण बोलायचं रोहितजी. हॅलो, मी रोहित पटेल. आमचं मिसेस आणि आमची वहिनी दोघे त्याच्यात भाग घेत आहे आणि ते आमच्यासाठी चांगला चांगल्यासाठी त्यांची तब्येत सुधारण्यासाठी आणि त्यांची हेल्थ चांगली राहण्यासाठी ते भाग घेत आहे. ते आमच्यासाठी चांगलं चांगली गोष्ट आहे आमच्यासाठी. आणि ते फडके सर आणि मॅडम आहे त्यांच्यासाठी त्यांनी लय मेहनत घेतली आहे, ते आम्ही त्यांचे ते आभारी आहोत. आणि ते आमच्या दुकानात पण कामासाठी भरपूर सहभाग असतात त्या लोकांच्या दोघांचं ते. आणि बाकी बाहेर ते येतात ते म्हणजे मॅरेथॉनला बिझनेससाठी सगळ्यात चांगला होण्यासाठी आपलं रत्नागिरी करण्यासाठी त्यांच्यासाठी पण चांगलं आहे. बोलले पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे पटेल कुटुंबियांनी त्यांची गाडी इनोवा ती ओंकारजी फडके यांच्याकडे अविनाशजी फडके यांच्या मार्गदर्शनाखाली दिली. आणि हे सगळेजण साताऱ्यामध्ये कोकण प्रमोट करायला आले, मराठी भाषा प्रमोट करायला आले. तर त्यामुळे मराठी भाषेवर प्रेम करणारे सर्वजण आहेत. आता त्या बोलायला पटेल सिस्टर्सना का सांगतो, कारण त्या घरी बोलत असतील, आता इथे बोलत. पण ह्या दोघी जणी म्हणजे पटेल सिस्टर्स जयप्रसाद सर कायम त्यांना म्हणतात त्या सावा आहे. त्यांचं खूप कॉपरेशन इकडे मिळालं. गुजरातीतून येणारे जे रनर्स होते त्यांना त्यांनी गुजराती भाषेबद्दल कन्व्हिन्स केलं. रत्नागिरी कुठे आहे, काय आहे आणि आमचा इथे मॅरेथॉनला साधं कशी चालते याची सगळी माहिती त्यांना दिली. आणि त्याचा आम्हाला त्या प्रमोमध्ये खूप फायदा झाला. अखंड त्या दोघी जणी काम करत होत्या तिथे आणि मेहनत करत होत्या. त्यांच्याविषयी नेते बोलत आहेत म्हणून मी बोलतो. यांना आपण नेहमी सांगतो की जेव्हा तुम्ही शूज घाला, शूज घालून सायकलिंग करा, तर ते म्हणतात शूज घातलं की मला अनकम्फर्टेबल होतं. सांगण्याचा हेतू एवढाच आहे की इन्स्टावर 18,000 फॉलोअर होऊ शकतात बेअरफूट बॉडी या नावाने. अर्थात त्यांची अचिव्हमेंटही तेवढी आहे, पण त्यांची आयडेंटिटी आहे बेअरफूट बॉडी. तर आपले पण असं काहीतरी जे गजानन असे होऊ शकतात. गजानन मोठा वाटायचं आणि असा प्रत्येक जण आपल्याकडे आहे आणि ते आपल्याला पॅकेजिंग करायचं आहे. आणि हे पॅकेजिंग करण्यासाठी असलेले जे प्रोटीन पेपर आहेत ते सगळे RCC, KCM, गणपतीपुळे अल्ट्रा आहेत. आणि त्याच्या बॉक्समध्ये बसलेलो आपण सगळेजण आहोत. आणि त्याच्यामध्ये आपल्या सगळ्यांबरोबर आपली फॅमिली आहे. दापोलीच्या खराब रस्त्यांवर दरवर्षी ते अमरीश बोलावचे म्हणून सायकलिंगला जातात. त्याच्यामुळे कुठलाही इव्हेंट सोडत नाही. तर अशा व्यक्ती आपल्या बरोबर आहेत आणि हे आपलं सगळ्यांचं सौभाग्य आहे. थोडे सर पहिल्या एडिशन पासून आपल्याला गायडन्स करतात की काय असलं पाहिजे मॅरेथॉनमध्ये. तर माझ्या मते यू आर द राईट पर्सन की अजून पुढे काय व्हायला पाहिजे हे तुम्ही सांगा सर. नमस्कार सर्वांना. सगळ्यात प्रथम आज ही संधी आहे, त्या संधीचा फायदा घेऊन बरेच दिवस माझे याच्यावर प्रस्तावना दिवस आहे त्याचं अभिनंदन करायचं. कारण त्यांच्या साऊथ आफ्रिकेमध्ये जाऊन खूप मोठी कामगिरी आणि पहिलेच आहेत. त्यानंतर एक दुसरी
महत्त्वाची गोष्ट आहे. त्यात मी काही वर्षांपासून वॉकिंगला सुरुवात केली, नंतर रनिंग वगैरे, पण एकटंच होते कोणी ऑर्गनायझेशन काय मिळतं. त्या दोघांनी सगळ्यात चांगली गोष्ट केलेली आहे की ऑर्गनाईज सिस्टीम केलेली आहे, त्याच्यामुळे सगळेजण सर्वसामान्य सर्वसामान्य व्यक्ती त्याला धावता येतात. आपल्याकडे परिस्थिती अशी नाही की चालायचं थोडं बघते काय इकडे आपल्याला धावतात सगळं थांबायचं अशी परिस्थिती होती. आता जर गेलो धावायला तर एक कमी कमी 4-5-10 लोक धावताना दिसतात. त्याचं श्रेय मी एक एस.एम. जातीची टीम आहे त्यांना देतो. आणखी हे चाललेलं आहे ते अतिशय एक्झाम पण एवढं आहे की जितके त्यांना ट्रेन करणं गरजेचं आहे. कारण ज्या फेजमधून आम्ही गेलेलो आहे, कारण एक उत्साह जेव्हा खूप धावायचं रोज सुद्धा ती धावायचं. सुरुवातीला तरी अगदी वॉर्मअप नाही, स्ट्रेचिंग नाही, कुठला चांगलं चहा घेतला की निघत पाण्याची बॉटल सुद्धा आता फेसेस हे सुद्धा नॉलेज नव्हतं. पण हे ऑर्गनाईज सगळं प्रेझेंट झाल्यापासून हळूहळू आम्हाला सगळं समजत गेलं. तर जे ट्रेनर्स म्हणजे रनर्स आहेत, जे सहभागी लोक आहेत, बऱ्याच वेळा त्यांना नॉलेज नसते या सगळ्या गोष्टीचं. वॉर्मअप करणं त्याचे वेगवेगळे एक्सरसाइज करणं गरजेचं आहे. त्याच्याबद्दल सुद्धा अवेअरनेस क्रिएट केला तर अजून लोक इंजुरी होतील, त्याच्यामध्ये सहभागी होऊ शकतील. सांगण्याचा भरपूर आहे. एक थोडी गमतीचा भाग आहे. पुढाकारात आम्ही गेलो होतो, मी 10 किलोमीटरसाठी पार्टिसिपेट केलं होतं आणि त्यापासून सगळी तयारी केली. नंतर असं ते नितीन सर केलेले त्यांना मी बाय बाय करायला 21 फायदा ऑफर असेल तर नितीन डॉक्टर सरांनी बघितलं पण माझ्याकडे म्हणजे सर तुम्ही 10ला आहे माझं बीप तरी टाकलं 21 तास आहे इथे बीपवरती 21 दिसत आहे. आणि त्यावेळी मला वाटते 1 मिनिट बाकी होतं ड्रायव्हरला. त्या ऑर्गनायझरला जाऊन विचारलं तर ते म्हणते चेकिंग सगळं ठरलं धावायला सुरुवात केली आणि पूर्ण केसेनमुळे माझं एक अजून इच्छा सुरू झाली की लास्ट केसेन एक सर्कल करायची होती. तर रेग्युलरच्या याच्यात प्रॅक्टिस त्याच्यामुळे सर्कल करत आली मला. आणि एक सर कृती करायची होती ती सुद्धा ट्राय केली. 51 मिनिट्स लागले. ती एक केसेन वाटचालीसाठी गेल्या वेळेला मी पण ऑलिम्पिक डिस्टन्सला होती आणि तिथे पण सेकंड प्राईज मिळवलं होतं. आणि गेल्या वेळेला मी हाफ डिस्टन्स केलं होतं. त्यावेळेला मी पोडियमच्या विचाराने ऑलिम्पिक डिस्टन्सला पार्टिसिपेट झालो. बऱ्यापैकी चांगली प्रॅक्टिस गेली वर्षभर चालू आहे. आणि डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे स्ट्रेंथ ट्रेनिंग आणि मी माझा भाऊ एक आहे पुण्याला असतो त्याच्याकडून मी कोचिंग घेतो. तर त्यांनी दिलेले टिप्स आणि सगळ्या गोष्टी डॉक्टरला डाईट्स बऱ्यापैकी आम्हाला सगळ्या सांगतातच. त्याचा आम्हाला फायदा खूप चांगला होतो. त्यामुळे ह्या वेळेला झालेल्या टायमिंगमध्ये मी बऱ्यापैकी गेल्या वेळेपेक्षा 40 मिनिटं मी आधी आलो. माझं स्विमिंग 40 मिनिटात पूर्ण झालं. सायकलिंग 1.25 तासात पूर्ण झालं 40 किलोमीटर. रनिंगला थोडा वेळ लागला कारण मी सायकलिंग थोडं पुढे गेलेल्यांना कॅच करण्यासाठी मी भरपूर स्पीडने सायकल चालवण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामुळे थोडा येताना लागलेली गेली त्याच्यामुळे थोडा त्रास झाला. त्याचा अजून चांगला टाईममध्ये येत आला. अशा वेळेला मी नक्की प्रयत्न करायचो. थँक्यू. विनायकचं वैशिष्ट्य सांगण्यामध्ये विनायकला कायम खास जायचं म्हणजे विनायकला कोणत्याही स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा असेल तर तो पहिला 1 नंबर किती वेळा झाला आहे हे पहिलं सर्च करतो आणि त्यानुसार प्रॅक्टिस करतो. हे त्याचं वैशिष्ट्य आहे. हे चांगला पण होतं. त्यामुळे तो अजून आता आपण प्रयत्नाबद्दल पुढच्या नक्की पुढेमध्ये आपली शुभेच्छा नक्की होते. नमस्कार, मी अभिजित पवार. ॲक्च्युली मला एवढं चांगलं बोलता येत नाही पण प्रयत्न करतो. ॲक्च्युली माझी मॅरेथॉनची जर्नी सुरू होती ती 4 जानेवारी 2025 पासून. पहिल्या 21 किलोमीटरने सुरुवात केली. तिथून जे सगळं सुरू झालं की आज सगळं सुरूच आहे. ॲक्च्युली या आता दिवसांबद्दल सांगायचा अनुभव होतो तर थोडंसं आम्ही ऑनलाईन प्रिप्लॅन केलं की काय करायचं आपल्याला. त्या अनुषंगाने डॉक्टर नितीन सर मी आम्ही बसून तो कसा काय प्लॅन करता येईल तो सगळा केला होता आणि एक्झिक्यूट करायचा प्रयत्न करत होतो आणि देवाच्या कृपेने झाला. ॲक्च्युली पहिलं 10 किलोमीटर मला 52 मिनिटात झालं. दुसरी सायकल
सायकल 40 किलोमीटरमध्ये 1 तास 15 मिनिटात झालं आणि उरलेलं नंतरचं 5 किलोमीटर माझं जवळजवळ 55 मिनिटात झालं. आणि कॉम्पिटिशनला त्यांचे सरांचे स्कोर्स असतात ते अर्नाटावाले होते सगळे आणि ते आयरन वगैरे होते झालेले होते, करत होते, सगळं चालू होतं. म्हणजे त्या अनुषंगाने मी होण्याचा प्रयत्न करत होतो, पण झालं ॲक्च्युली त्यात उगाच होऊन घेतलं आणि पोडियम पहिलं मिळालं. आणि नितीन सरांचं खूप आभार मानेन की त्यांनी ॲक्च्युली स्ट्रॅटर्जी, त्यांनी स्ट्रेन ट्रेनिंग, कोर ट्रेनिंग हे सगळं खूप प्रॉपर करून घेतलं. त्यानंतर महेश, ॲक्च्युली महेश मला थोडा पहिला वेगळा त्या गोष्टीकडे आणि महेश मला बोलला तू असंच एक्सेप्ट करण्यापेक्षा ग्रुपमध्ये जॉईन करायला सुरू कर. त्यानंतर मी KCMला जॉईन झालो आणि त्यानंतर ते ॲक्च्युली ते प्रॉपर फिटनेस काय असतं ते मला समजलं. पूर्वी फिटनेसमध्येच होतो, पण त्यानंतर कॉलेज फिटनेस काय असतं ते मला KCM RCC कळालं. त्यामुळे सगळ्यांचं मी आभार मानतो. धन्यवाद. सांगायचं म्हणजे अभिजितचं सातत्य, ऊन असो, पाऊस असो, थंडी असो, कोणताही काही प्रॉब्लेम असतात तरी त्याचं वर्कआउट थांबत नाही. त्यामुळे त्याचा आजचा जो काही रिझल्ट आहे ते त्या कष्टातच पडेल आणि त्याचं श्रेय महिन्यांना पण जातं. नमस्कार. रनिंग स्टार्ट केलं डिसेंबरमध्ये, तेव्हा फक्त एवढंच होतं की मला बारीक व्हायचं. मी सेकंड प्रेग्नन्सीमध्ये फुट ऑन केलेलं होतं, त्याच्यामुळे काही मला माहिती नव्हतं. विनायक सरांनी मला गाईड केलं पहिल्या सुरुवातीला. नंतर मग काही न विचार करता मी डोएथलॉनला नाव टाकलं KCM मध्ये आणि दुसऱ्या क्षणाला मी डिलीट केलं की मला नाही जमणार. काही विचार नाही केला, डिलीट नोटीस केला, लगेच फोन आला का तू डिलीट केलं. म्हटलं की नाही सर मला नाही जमणार, मी करतो तुला ट्रेन, तू पार्टिसिपेट कर, होईल तुला करता. आणि त्यांनी तसं करून केलं, त्यांनी माझ्याकडनं करून घेतलं. सगळी मेहनत त्यांची आहे, त्यांनी मला सगळं गाईड केलं, स्ट्रॅटेजी प्लॅन केली, सगळं झालं. तर थँक्यू सो मच. आणि तसाच तुम्ही पण मला खूप गाईड केलं आणि आम्ही सगळेजण जेव्हा भेटतो तेव्हा सगळेजण म्हणजे प्रत्येकजण हेल्प करतो. अभिजित सर असतील, जोक करतात, सकाळ छान जाते एकदम. राहुल, प्रथमेश, तुम्ही सगळे आपली मजा येते सगळ्यांबरोबर भेटलो की सकाळी एक छान दिवस सुरुवात होते. आणि ते करू शकते कारण की माझा नवरा साई मला खूप हेल्प करतो. मी जेव्हा सकाळी इथे येते तेव्हा तो 2 मुलींना सांभाळतो, त्यांना शाळेत पाठवण्यासाठी वगैरे सगळं करतो. आणि मी घरी गेली की माझ्या हातात नाश्ता असतो. ते सुख म्हणजे त्याच्यामुळे हे शक्य आहे. त्यामुळे थँक्यू साई, तुझ्यामुळे शक्य आहे. सर तुम्हाला पण थँक्यू. बस तुझ्याबद्दल एक गोष्ट सांगायची म्हणजे की कोणती गोष्ट मनाने ठरवली ती करते. त्याच्यासाठी तुझ्या विशेष कौतुक म्हणजे तुझ्या मिस्टरांचं साईचं, कारण त्याने एवढा मोठा सपोर्ट दिला मला तुला आणि तुझं विशेष कौतुक. नेक्स्ट इयर आणखी चांगल्या ठिकाणी करू. आणि सुबोध साळवे सर कायम त्यांच्या अचिव्हमेंट मला पाठवत असतात आणि मी सुबोध साळवे सरांना कॉम्प्लॅक्स करतो, तुमचंही कॉम्प्लॅक्स म्हणून. आणि सुबोध सरांना मी नेहमी सांगतो की आपण तुम्ही पण हळूहळू उतरत राहा आणि 5 किलोमीटर तरी चाला. त्यामुळे सुबोध सर तुम्ही हे बघा आणि 5 किलोमीटर चाला. नमस्कार, मी मानसी मराठे. माझी सुरुवात म्हणजे माझी खूप वर्षांची इच्छा होती की आपण एकदा बोललं पाहिजे. कारण कॉलेजमध्ये असताना मला सर म्हणाले छान नव्हतं तिकडे, पण तेव्हा थोडी मस्ती असते तेव्हा सरांना प्लेनली सांगितले की सर चेन्नईने मला काही थांबता येणार. पण तेव्हा मनामध्ये एकदा ठरवलं होतं की आपण एकदा कधीतरी जाऊन सरांना दाखवायचं. पण त्याला खूप 29 वर्ष लोटली त्याला. 29 वर्षानंतर मी कोकण कोस्टलचे आणि धावण्याच्या याच्यामध्ये आले आणि पहिल्यांदा 5 किलोमीटर धावले. तर म्हणजे सरांची पहिली वाक्य म्हणजे पहिल्या प्रॅक्टिस रनच्या दिवशी सरांनी असं मी असं सांगितलं होतं की पावलं जवळ टाका, पावलं पूर्ण जमिनीला टेकली असली पाहिजे आणि दमल्यासारखं वाटतं, चाललं तरी चालतं, काही प्रॉब्लेम नाही. इंजुरी फ्री तुम्ही रन केलं पाहिजे आणि रनिंगमध्ये तुम्हाला आनंद मिळाला पाहिजे.
पावलं जवळजवळ टाका, पाऊल जमिनीला टेकलेलं असलं पाहिजे आणि तुमच्या पावलांची एक श्वासावर बसलेली असली पाहिजे. खूप महत्वाची 3 वाक्य फक्त रनिंगसाठी नाही, जीवनात सुद्धा खूप मला मोलाची वाटतं. तर असं 5 किलोमीटर केल्यानंतर मला प्रसाद सर तेव्हाच म्हणाले, मॅडम तुम्ही 21 किलोमीटर सुद्धा करू शकता. पण तेव्हा मला भीती वाटत होती की नाही, 21 किलोमीटर म्हणजे फारच नाही. म्हणून मी 5 किलोमीटरमध्ये पहिले भाग घेतला, पण नंतर ठरवलं की नाही, आता आपण 21 करू शकतो. आणि इथे आपल्या प्रॅक्टिस रनला एक वसंत कानेटकरांचं वाक्य आहे, चिअरिंग चांगलं असतं ते करणारी मॅच सुद्धा शेवटच्या घंटेपर्यंत जिद्दीने खेळत आहे. ते प्रॅक्टिस रनमध्ये खूपच म्हणजे की इथून एवढं चिअरिंग असतं ना की आपल्याला आपसुकच धावायला होतं. त्यामुळे आपण खूप एफर्ट्स घेतो असं मला नाही वाटत की या सगळ्यांच्या एवढ्या डान्सला प्रोत्साहन सगळेजण करत असतात, काही सूचना करत असतात. फडके सर तर म्हणजे मला त्यांची खूपच हे वाटते, म्हणजे एवढा प्रत्येकाचा अभ्यास करत असतात. त्यांनी मला साताराला जेव्हा मी गेले तेव्हा त्यांचा फोन आलेला, मॅडम तुम्ही असं नाही असं आहे, हा इथून इथे आहे. मी म्हटलं अरे बापरे, आणि केवढा अभ्यास आहे, तुम्ही आले त्याने असं लावलं पाहिजे, ते तसं गेलं पाहिजे, तुम्ही नक्की करा. मला कारण भीती वाटत होती, ते नीट होतं पण फडके सरांनी एकदा मंडळाला त्याची खूप कमालच वाटते की ते एवढा अभ्यास करत होते. मी काय एवढा अभ्यास वगैरे काही करत नाही, धावायचं फक्त लक्षात ठेवते, धावायचं 21 पूर्ण करायचे. तर कोरियन रियाज जातो त्याच्यामध्ये नाही. तर असा सगळा माझा मॅरेथॉनचा प्रवास आहे. ह्या सगळ्या मंडळींमुळे आणि सगळ्यांमुळे मी छान धावू शकते आणि माझ्या आरोग्यासाठी मी धावते. कारण मला माझ्या डॉक्टरने विचारलं तुम्ही कशासाठी धावताय, का धावायचं तुम्हाला, तर म्हणजे मला गरज नाही आहे धावायची असं त्यांनी मला सांगितलेलं. पण मी त्यांना म्हटलं मला आवड, मला धावायचं. मला ठीक आहे, तुमची आवड तुमच्या शरीरावर लादा होती असं मला ते म्हणाले. थोडी हर्ट झाली, डॉक्टर का म्हणाले. पण 21 झाल्यानंतर त्यांना आपलीच आपल्याशी स्पर्धा, मॅरेथॉन म्हणजे आपलीच आपल्याशी स्पर्धा. बरा वाईट काय तो फिटनेस आपणच आपला आजमावा, बरा वाईट काय तो फिटनेस आपणच आपला आजमावा. आपणच आपलं टार्गेट करायचं सेट, आपणच आपलं टार्गेट करायचं सेट. भेटायचं अगदी जाऊन त्याला भेट, भेटायचं अगदी जाऊन त्याला भेट. सुवर्णसूर्य फाउंडेशनने कोकण कोस्टल मॅरेथॉनची आणली नामी संधी. सुवर्णसूर्य फाउंडेशनने कोकण कोस्टल मॅरेथॉनची आणली नामी संधी. वेडावले सारेच जण, झाली धाव दौडी रत्नागिरी, झाली धाव दौडी रत्नागिरी. प्रॅक्टिस रनने आमचा दुणावला आत्मविश्वास, प्रॅक्टिस रनने आमचा दुणावला आत्मविश्वास. स्वतःचा करू लागलो अभ्यास, स्वतःचा करू लागलो अभ्यास. कोकणचा विकास आणि आरोग्याचा अभ्यास, कोकणचा विकास आणि आरोग्याचा अभ्यास. सर्व रत्नागिरीकर सरसावले, मॅरेथॉन मग होणारच ना खास. आता नवीन वर्षाचा येता पहिलाच रविवार, आता नवीन वर्षाचा येताच पहिला रविवार. आपणा साऱ्यांचं स्वप्न अवश्य होणार साकार, अवश्य होणार साकार. आणि दुसरे कोकणची पिटीच्या त्या गॅपनंतर पुन्हा रनिंग स्टार्ट करणे ही सोपी गोष्ट नाही आहे आणि हे त्यांच्या प्रबळ इच्छाशक्तीमुळे शक्य झालं. त्यामुळे त्यांना पुढील या रनिंगसाठी आणि रनिंग करिअरसाठी खूप खूप शुभेच्छा. कर्म करत मार्गाच्या
यांना यांच्या सासूबाईंची पण तितकीच मदत असते. तर तरी एक गुलाब पुष्प आपल्यातर्फे द्यायचं आहे. तर ओडियन फिनिशर पडके सर तुम्ही म्हणाल, तर त्यामुळे तुम्ही त्या लाईनमध्ये उभ्या आणि आपल्यामध्ये पहिल्या लाईनीतले किंवा महेशजी असे काही लोक बोलले नाहीयेत, तर त्यांच्या माध्यमातून आपण या सगळ्यांना गुलाब पुष्प देऊया. सांगितलं आहे जगाचं आणि न्याला तू जाती आणि तू बाई सगळेच जमले इथे बाई. पोरांपासून लहानापर्यंत नाही कोणाला कसलीच खंत. सातत्याने आपण सगळे उडवू आरोग्याचे चोचे. तू जाती अथवा बाई उठून सकाळी आम्ही जाईल. दूर दूरचे पल्ले गाठू स्वस्त आणि मस्त राहू. रत्नागिरीकर हो तुम्ही सवय लावा ही सगळ्यांनी. कुठं असो या पाऊस पडतो निश्चित आमचा कधी घडतो. आदर्श अनेक असे आमचे या शहराला ते भूषवते. कोकणात आमच्या बनराई सुख भरली खाई खाई. आता हे व्रत अंगी बाळगू गोकुळी स्वस्त मस्त बागडू. प्रथम करुणी प्रार्थना करुणी तुम्ही सगळ्यांना पोचवा संदेश हा साऱ्यांना. आमच्या शहराची गंमत